बघा विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 12वी इंग्रजी या विषयाचं जे आपलं चॅप्टर नंबर 5 म्हणजे 1.5 जे सुरू आहे, द न्यू फ्रेज. द न्यू फ्रेज इज रिटन बाय व्हर्जिनिया वुल्फ. आणि व्हर्जिनिया वुल्फची खूप जबरदस्त अशी स्टोरी आपण अभ्यासत आहोत. तर बघा पेज नंबर 44 वरची जी माहिती काल आपण अभ्यासलेली आहेत, आज आपण बघू पेज नंबर 45 पेज नंबरवरची माहिती. बघा, whole of the room were for ever so many hours she had planned with the little dressmaker how it was to go, seemed sordid, repulsive, and her one drawing room so shabby, and herself going out puffed up with vanity as she touched the letter on the hall table and said, "How dull to show up! All these now seem unutterably silly, paltry, and provincial. All this had been absolutely destroyed, showing up, exploded the moment she came into Mr. Dwalway's drawing room." Mrs. Dwalway's drawing room. बघा म्हणजे काय, तर तिनं काय केलं, म्हणजे जे काय फॅशनचे जे काय बुक असेल, ओके, तर तिच्या मनात म्हणजे असं आलं की त्या काळाच्या स्त्रिया होत्या त्या कशा होत्या, अधिक म्हणजे जे जुन्या काळाच्या स्त्रिया होत्या त्या कशा होत्या, अधिक देखण्या होत्या, अधिक रुबाबदार दिसत होत्या, त्यांचे स्त्रीत्व अधिक खुलून दिसत होते आणि तिने त्याच्यासारखे दिसायचे ठरवले होते. ओके, पण काय झालेलं आहे, ओके, ती कसं म्हणते, अँड हाऊ डल, म्हणजे ह्या गोष्टी कशा झालेल्या आहे की ती जे म्हणजे प्रयत्न होते ते कसे होते, तिचे म्हणजे स्वतःचे जे प्रयत्न होते पण हे आपले प्रयत्न मूर्खपणाचे होते असं ती म्हणती. म्हणजे त्याच्यासारखे बनण्याचा जे प्रयत्न करणे किंवा स्वतःचा कायापालट करून घेणे, स्वतःला जुन्या पद्धतीने सजवणे आणि आकर्षक बनवणे, या स्वानंदाच्या मनसोक्त हौदोसात स्वतःला झोकून देणे आणि स्वतःला अशा फसव्या रूपात सादर करणे हे खरोखर शिक्षेस पात्र होते. आता नेक्स्ट पॅसेज बघा. व्हॉट शी हॅड thought that evening when sitting over the teacups, Mrs. Dwaley's invitation came was that of course she could not be fashionable. It was absurd to pretend it even. Fashion means cut, means style, means 30 guineas at least. But why not be original? Why not be herself? Anyhow, and getting up, she had taken that old-fashioned book of her mother's, a Pear's fashion book of the time of the empire, and had thought how much prettier, more dignified, and more womanly they were then, and so said herself, "Oh, it was foolish trying to be like them," pluming herself, in fact, open, big, modest, and old-fashioned, and very charming, giving herself up, no doubt about it, to an orgy of self-love which deserved to be chanced, and so rigged herself out like this. आणि ते ज्या गोष्टी तिला करायच्या होत्या की
मिसेस डॉल्वेकडून तिला म्हणजे काय झालेलं होतं, निमंत्रण आलेलं होतं. आणि तेव्हा तिने काय केलं की आपल्याला कसे फॅशनेबल बनता येईल अशा पद्धतीनं तिला म्हणजे असं काही वाटलं नव्हतं. आणि तसं ढोंग करायचं म्हणजे किंवा आपल्याला असं फॅशन म्हणजे कट करणे, स्टाईल करणे, कमीत कमी म्हणजे कमीत कमी कापडाचं ते स्टाईल करून जास्तीत जास्त खर्च वाढवणे, त्यापेक्षा काहीतरी स्वतःचे ओरिजिनल का नको अशा पद्धतीनं. आणि आपण जसे आहोत तसेच ते म्हणजे राहू नये असा विचार करून तिनं काय केलेलं आहे, जुनं जे तिच्या मदर्सचं ओके जे फॅशन बुक असतं, फॅशन मीन कट स्टाईल वगैरे असं वाटल्यानंतर त्याने फॅशन बुक ऑफ हर मदर्स आणि ते बघून काय केलेलं आहे त्या पद्धतीनं फॅशन करायचा काय केलेला आहे, प्रयत्न केलेला आहे. बट शी डेअर नॉट लुक इन द ग्लास, पण तिच्या आरशात पाहायची काय झाली नाही, हिंमत झाली नाही. शी कॉड नॉट फेस द होल हॉरर. द पेल येलो identically old fashioned silk dress with its long skirt and its high sleeves and with wrist and all the things that look so charming. आणि तिची म्हणजे काय झालं, आरशात पाहायची हिंमत झाली नाही कारण ते भयावह दृश्य ती सहन करू शकली नसती अशी ती म्हणते. तो फिक्कट पिवळा अतिशय वेगळ्या पद्धतीने बनवलेला जुनाट फॅशनचा काय होता, रेशमी पोषक होता. लॉंग स्कर्ट अँड हाय स्लीव्स म्हणजे ओल्ड फॅशन होता तो, आयडेंटिकली ओल्ड फॅशन सिल्क ड्रेस ओके. आणि लांब स्कर्ट आणि त्या फुगीर म्हणजे बाह्या आणि त्या कंबर आणि इतर सर्व गोष्टी ज्या फॅशन बुकमध्ये अतिशय मोहक दिसत होत्या पण तिच्या अंगावर दिसत नव्हत्या. या सर्व सामान्य लोकांमध्ये तर नाहीच. एखाद्या पोशाख तयार करणाऱ्याचा नकली पुतळे ते तरुण मुलींनी टाचण्या कोसण्याकरता उभा केलेला असावा असे तिला वाटले. म्हणजे स्वतःची सगळी ती ऑन बुक बट नॉट हर, नॉट अमॉंग ऑल दीज ऑर्डिनरी पीपल. शी फेल्ट लाईक अ ड्रेस मेकर्स डम्मी स्टँडिंग देअर फॉर यंग पीपल टू स्टिक पिन्स इन टू. आणि ज्या निगेटिव्ह भावना असतात सगळ्या स्वतःविषयीच्या, त्या निगेटिव्ह भावनेमुळे काय झालेलं आहे की तिला तो ड्रेस अतिशय की जुना किंवा आपल्याला चांगला दिसत नाही अशा पद्धतीने ते वाटत होतं ओके. बट माय डिअर इट्स परफेक्टली चार्मिंग ओके. बट माय डिअर इट परफेक्टली चार्मिंग. रोज शॉ सेड looking her up and down with that little satirical puckers of the lips which she expected. Rose herself being dressed in the high of the fashion, preciously like everybody else always. आणि तिला जरी ह्या अशा गोष्टी वाटल्या पण रोज शॉ तिला काय म्हणाली की इट्स परफेक्टली चार्मिंग माय डिअर. आणि रोज शॉ तिला म्हणे की हो हे तर अगदी छान दिसत आहे. आणि तिला म्हणजे वरपासून खालीपर्यंत निहाळत ओके. लुकिंग हर अप अँड डाऊन, तिला वरपासून खालीपर्यंत निहाळत रोज शॉने काय केलेलं आहे, तिच्या हालचाल करत म्हणजे तिला जशा पद्धतीनं स्टाईल पाहिजेत होती. रोजच्या स्वतः नेहमीप्रमाणे फॅशनच्या सर्वोच्च स्टाईलनुसार प्रयोग करत असे अगदी इतर सर्वांसारखाच. आणि तिला ते वाटलं की हे खरोखर छान आहे अशा पद्धतीनं. वी आर ऑल लाईक फ्राईज ट्राईंग टू क्राउल ओव्हर द एज ऑफ द कावर. मेबल thought and repeated the pages as if she were crossing herself, as if she were trying to find some spell to annul this pain, to make this agony endurable. Tags of Shakespeare, lines from books she had read ages ago, suddenly came to her when she was in agony, and she repeated them over and over again
flies trying to crawl. ओके. आणि आपण सगळे म्हणजे जसं बसीच्या काठावरून चालण्याचा किंवा रांगण्याचा काय प्रयत्न करणाऱ्या मधमाशासारखे आहोत आणि पुन्हा पुन्हा ते उच्चारित ती स्वतःचेच म्हणणे खोडत राहिली आणि जणू काही ती हे दुःख घालवण्यासाठी आणि वेदना कमी करण्यासाठी एखादी जादू शोधण्याचा प्रयत्न करत होती. अचानक अनेक वर्षापासून वाचलेल्या पुस्तकाच्या ओळी म्हणजे जसं काय शेक्सपियरची लाईन्स तिला म्हणजे दुःखात आठवू लागली आणि त्याची पुनरुक्ती करू लागली आणि की ते फ्लाईज ट्राईंग टू क्रावल की जसं माशा रांगण्याचा प्रयत्न करीत आहेत असे ती पुन्हा म्हणाली. तर अशा पद्धतीनं पेज नंबर 45वर आपलं काय झालेलं आहे माहिती आपण बघितलेली आहे. तर बघा यानंतरची माहिती आपण बघू. आणि बघा पेज नंबर 46वर she repeated if she could say that over often enough and make herself see the flies, she would become numb, chill, frozen, dumb. Now she could see flies crawling slowly out of a saucer of milk with their wings stuck together, and she strained and strained, they standing in front of the looking glass listening the roadshaw. To make herself, she roadshaw and all the other people there as flies, trying to hoist themselves out of something. आणि त्याचे पहिलं परत ती पुन्हा म्हणाली होती की माशाचं रांगण्याचं आपण काय करत आहोत, माशा रांगण्याचा प्रयत्न करीत आहोत अशा पद्धतीनं. हे जर ती सतत म्हणत राहिली तर तिला त्या माशा दिसू लागतील आणि ती सुन्न थंड स्तब्ध निशब्द होईल. आता तिला पंख एकमेकांना चिकटलेल्या माशा दुधाच्या बशीमधून हळूहळू रांगत बाहेर पडताना दिसू लागल्या आणि आरशासमोर उभे राहून रोज शॉचे बोलणे काय करत होती ती ऐकत होती. ओके. स्टँडिंग इन फ्रॉम ऑफ द लुकिंग ग्लास लिसनिंग टू रोज शॉ. आणि त्या पद्धतीनं बघा ती प्रयत्नपूर्वक स्वतःला रोज शॉ आणि तिथल्या इतर लोकांच्या माशाच्या रूपात काय करत होती पाहायला प्रयत्न करू लागली. आणि ज्या स्वतःला कुठून तरी वर काढण्याच्या किंवा कुठेतरी आत जाण्याच्या प्रयत्न करताना तिला काय होतं त्या गोष्टी दिसत होत्या. She was a fly, but the other were dragonflies, butterflies, beautiful insect, dancing, fluttering, skimming, while the alone dragged herself up out of the scour and spied the most detestable of the vices where her chief falls. आणि तिला हे ती एक स्वतः म्हणजे मासी होती आणि बाकी सर्वजण नृत्य करणारे, फडफडणारे, तरंगणारे, ड्रॅगन फ्लाय, फुलपाखरे, सुंदर कीटक होते आणि ती एकटी बशीमधून स्वतःला बाहेर काढण्याचा प्रयत्न करत होती. म्हणजे सर्वात तिरस्करणीय दुर्गुणापैकी मच्छर आणि द्वेष हे तिचे दोन मुख्य काय होते रे, दोन शत्रू होते. ओके. तर अशा पद्धतीने पेज नंबर 45 आणि 46वरचा पहिला पॅसेज आपला हा झालेला आहे. आणि याच्यानंतरची जी स्टोरी आहे ती आता आपण पेज नंबर 46 नेक्स्ट लेक्चरला बघू.